आज ना मी तुमच्यासोबत मस्त छान आणि चमचमीत टेस्टी अशी करटुलेची भाजी शेअर करणार आहे. करटुले पावसाळ्यामध्ये येतात आणि करटुले खूप हेल्दी असतात. करटुल्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट असतात आणि हे करटुले शुगरमध्ये वजन कमी करण्यास खूप मदत करतात. खूप म्हणजे औषधी वनस्पती अशी ही करटुले मानले जातात. खूप सारे अँटीऑक्सिडंट असतात आणि खायला म्हणजे आपण नेहमी तर खाऊ नाही शकत, पण ज्यावेळेस पावसाळ्याच्या सीझनमध्ये हे करटुले येतात त्यावेळेस 2-3 वेळेस का होईना आपण ह्याची भाजी बनवून खायलाच पाहिजे सीझनच्या हिशोबाने. तर इथं मी अर्धा किलो करटुले आणलेले आहेत. स्वच्छ धुवून पुसून घेतले. नंतर ते हे करटुले कट करून घेतलेले आहेत. बाकी अगोदरच कट करून घेतलेले होते. एक करटुला ठेवलेला होता तुमच्यासाठी कट करून दाखवण्यासाठी. आता चला भाजी बनवायला घेऊयात. तर नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये हे करटुले टाकून घ्यायचे. आता हे करटुले जोपर्यंत छान मस्त परतून होत नाहीत, सॉफ्ट होत नाहीत, तोपर्यंत तेलात आपल्याला परतून घ्यायचे. आता हे हलके कडू असतात, जसं कारलं असतं त्याप्रमाणेच. कारले एवढे नसतात पण कडू असतात आणि डायबिटीजसाठी तर खूप हेल्दी मानले जातात. ज्यांना शुगर डायबिटीज आहे त्यांनी ही भाजी आवर्जून खायला हवी. छान 5-6 मिनिट परतून घेतल्यानंतर या पद्धतीने सॉफ्ट आणि छान मस्त लालसर रंगावर करटुले परतून झाले. आता परतून घेतलेले करटुले काढून घेतले एका ताटामध्ये. आता आपण याची भाजी बनवूयात. तर भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल म्हणजे जे उरलेलं होतं ना करटुल्याचं तेच तेल वापरत आहे. आता तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे. 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घालायच्या. 2-3 हिरव्या मिरच्या लांबसर करून घातलेल्या आहेत. आता ही भाजी ज्याला जसं आवडेल तसं त्याच्या हिशोबाने बनवली जाते. बऱ्याच जाग्यावर डाळ वापरून ही मोकळी आणि सुकी याची भाजी बनवली जाते. म्हणजे आपापल्या हिशोबाने बऱ्याच जाग्यावर ही भाजी बनवली जाते. आता आमच्या घरी नॉर्मली आम्ही कसं बनवतो ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथं मिरचीची वगैरे फोडणी झाल्यानंतर मध्यम आकाराचे 2 कांदे लांबसर कट करून घातलेले आहेत. आता कांद्याचा जोपर्यंत कलर छान चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला इथं कांदा तेलात परतून घ्यायचा आहे. तर अंगापुरता रस्सा करून ही याची भाजी बनवली जाते. जसं आपण कारल्याच्या भाजीचे प्रकार बनवतो तशाच पद्धतीने ह्या करटुल्याच्या भाजीचेही प्रकार बनवता येतात. पण मी जी पद्धत दाखवत आहे ना, या पद्धतीने बनवलेली भाजी खरंच खूप भारी लागते आणि ही भाजी तुमच्या मुलांना देखील थोडी का होईना खाऊ घालावी. कारण ज्या आपल्या पावसाळ्यात वगैरे भाज्या येतात ना त्या आवर्जून खायला हव्यात. शरीराला खूप भारी असतात. आता जे करटुले आपण परतून ठेवलेले होते ते करटुलेही इथं घालून घेतले. छान कांद्यासोबत 1-2 मिनिट मिक्स करून घेतले. नंतर आता इथं मोठा 1 चमचा धण्याची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, सोबतच थोडीशी चिमूटभर काळ्या मिऱ्याची पावडर, सोबतच थोडासा मी चाट मसाला घातलेला आहे, थोडासा गरम मसाला आणि हळद पावडर आणि चवीनुसार आता मी इथं मीठ घालून घेत आहे. आता मसाले तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्टमेंट करून घालू शकता आणि सोबत 1 लिंबू पिळून घेतलं आहे. लिंबाच्या जागी तुम्ही थोडंसं चिंच भिजू घालून चिंचाचं पाणी जरी वापरलं तरी चालतं. आता इथं सर्व मसाले छान आपल्याला करटुल्यासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत. 2-3 मिनिट छान मसाले मिक्स करून घ्यायचे. आता ही प्रोसेस करताना ना मसाले पटकन खाली काढायला लागतात, म्हणून गॅस पूर्ण लो ठेवायचा आणि लो गॅसवर हे मसाले करटुल्यासोबत मिक्स करून घ्यायचे. तर इथं छान 2-3 मिनिट मी इथं मसाले करटुल्यासोबत मिक्स करून घेतलेले आहेत. आता मसाले मिक्स करून झाल्यानंतर परत आपल्याला कमीच गॅस ठेवायचा आहे. या भाजीवर हलका पाण्याचा शिपका द्यायचा आणि नंतर ह्याच्यावर झाकून ठेवायचं. तर इथं वरतून झाकून ठेवलं आणि छान 5 मिनिट याला वाफ देऊन घेतली. 5 मिनिटानंतर अलगद आपल्याला हाताने हे झाकण काढून घ्यायचं. परत एक वेळेस भाजी मिक्स करून घ्यायची
आणि ही भाजी तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपाती हवं त्याच्यासोबत खाऊ शकता, किंवा वरण भात बनवून वरण भातासोबत तोंडी लावायलाही अशी सुक्की भाजी बनवू शकता. आता ही मसाले वगैरे वापरून मी भाजी बनवलेली आहे. हलकी नुसती तिखट मिठामध्ये करटुले असे परतून जरी झटपट खाल्ले ना, तरीही ते तिखट मिठामधले करटुले फ्राय केलेले खूप भारी लागतात. तुमच्याकडं सविस्तर भाजी करायला वेळ नसेल तर तुम्ही करटुले धुवून चिरून तेलामध्ये घालून हलके फ्राय करायचे मस्त सॉफ्ट होस्तर, आणि वरून मीठ तिखट हळद टाकून मिक्स करून छान भाकरी चपातीसोबत खाऊ शकता. जसं नॉर्मली आपण बटाटे वगैरे फ्राय करतो तसेही ते खूप भारी लागतात. आता जे माणसं कारले आवडीने खातात त्यांना ही करटुल्याची भाजी तर खूप जास्त आवडते. आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि मस्त आपली इथं चमचमीत करटुल्याची भाजी तयार झाली. रेसिपी आवडली तर लाईक नक्की